नमस्कार, मी प्रियांका. बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग. राजाराम बंधारा 28 फुटांवर. पंचगंगा नदीचं पाणी पात्रा शेजारी. 23 बंधारे पाण्याखाली. राधानगरी धरण भरलं 84%. फुलेवाडीतील रिक्षा चालकाचा कंदलगाव इथं डोक्यात दगड घालून निर्घृण खून. परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट. राज्य शासनामार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू असल्यानं महाराष्ट्र देशात नंबर 1 बनेल. आमदार राजेश क्षीरसागर यांचा विश्वास. लवकरच कोल्हापूरची हद्दवाढ होण्याची वर्तवली शक्यता. श्री अंबाबाई मंदिरातील विकास कामातील त्रुटींबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय संघटनांकडून जिल्हा प्रशासन धारेवर, तर सर्व कामं धार्मिक आणि शास्त्रीय पद्धतीनुसार करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. आणि सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला. गुंतवणूकदारांचं एका दिवसात 4.10 लाख कोटी रुपयांचं नुकसान.